एके दिवशी स्वामी महाराज खासबागेत होते. सभोवताली 5-50 सेवेकरी होते. स्वामींच्या अचानक मनात आले आणि बोलले, अरे चला, तुम्हाला मोठा मनुष्य दाखवतो. आणि स्वामी महाराज चालायला लागले. स्वामी पुढे आणि ही सर्व मंडळी मागे. असा ताफा पायी पायी निघाला. कुणालाच ठाऊक नव्हते की कोठे जायचे. फक्त स्वामींच्या मागे मागे चालत राहायचे. आणि असे चालत चालत स्वामी महाराज एका वारुळाजवळ आले. या वारुळाजवळ स्वामी महाराज उभे राहिले. इतक्यात त्या वारुळातून एक मोठा नाग बाहेर आला आणि जाऊ लागला. स्वामी भक्त हो, सर्व लोक हा प्रकार बघत होते. नाग जाऊ लागताच काही पावले चालत स्वामी त्याला पुढे सोडवण्यास गेले आणि बोलले, अरे हा मोठा मनुष्य आहे बरे. सर्वांना आश्चर्य वाटले. सर्वांनी नागास नमस्कार केला आणि पुन्हा माघारी परत आले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रत्येकाची जन्मोजन्माची कुंडली स्वामींना ठाऊक आहे. मग ते पशु असो, पक्षी असो वा प्राणी, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.